हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन. तर आज मी तुमच्यासाठी अर्धा किलोचा बटरस्कॉच फ्लेवरचा केक घेऊन आलेली आहे. एकदम सोपा आहे केक हा आणि डिझाईन पण एकदम सोपी आहे आणि सुंदर आहे. तर त्यासाठी एकूण 180 ग्रॅम प्रीमिक्स वापरलेलं व्हॅनिला फ्लेवरचं आणि क्रीमसुद्धा 180 ml बीट करून घेतलेली आणि केक हा रेडी करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता केकला फिनिशिंग पण खूप छान आलेलं आहे. आता स्पॅच्युलावरती जेल कलर घेतलेला आहे येलो कलरचा आणि आता स्पॅच्युला थोडा थोडा सगळ्या बाजूने कलर आहे तो सगळ्या बाजूने पसरवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय की एकदम सिंपल डिझाईन आहे त्या आणि शेड पण खूप छान आलेली आहे, व्हाईट आणि येलो अशी. तर तुम्ही बघू शकताय. तर आता सगळ्या बाजूने ते पसरवून घेणार आहे, कारण जिथे जिथे येलो कलर आहे तिथे तिथे तो सगळ्या बाजूने पसरवून घेतलेला आहे मी. तुम्ही बघू शकताय की त्याची शेड पण खूप छान आलेली आहे आणि त्याचं फिनिशिंग पण खूप छान आलेलं आहे. एकदम सिंपल आणि सुंदर असा हा केक मी तयार केलेला आहे. आणि मेन म्हणजे ही ऑर्डर मला संध्याकाळी 4 वाजता आलेली आणि कस्टमर 7 वाजता घेऊन जाणार होते संध्याकाळी. त्यामुळे अर्जंटमध्ये हा केक मी करून दिलेला आहे कस्टमरला. आणि मेन म्हणजे हा केक कस्टमरला पण खूप आवडला, कारण एकदम कमी वेळ होता आणि एकदम कमी वेळामध्ये मी हा केक तयार करून घेतलेला आहे. आता सगळ्या बाजूने कलर मी हा लावून घेतलेला आहे, पण पूर्ण क्रीम आहे ती येलो अशी शेडची नाही आहे, तर व्हाईट आणि येलो अशा कॉम्बिनेशनमध्ये ती शेड झालेली आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओत. आणि आता वरच्या बाजूने सुद्धा तसंच कॉम्बिनेशन मी तयार करून घेणार आहे. एकदम सिंपल आणि सुंदर असा केक हा झालेला आहे. आणि अर्जंटमध्ये म्हटल्यावर आपण डिझाईनही एकदम सिंपल काढतो आणि जर कस्टमरने जर सकाळी दिलेली असेल ऑर्डर तर आपण डिझाईन आधी विचार करून काढतो आणि जर अर्जंटमध्ये असेल तर एकदम सोपी आणि सिंपल डिझाईन करून ती कस्टमरला देत असतो. तर आता स्पॅच्युलाने वरच्या बाजूने सुद्धा जो येलो कलर आहे तो सगळ्या बाजूने पसरवून घेणार आहे, जेणेकरून त्या केकची डिझाईन ही किंवा केकचं कॉम्बिनेशन हे व्हाईट आणि येलोमध्ये होईल. तर तुम्ही बघू शकताय की शेड एकदम छान आलेली आहे या केकची. आणि आता थोडा वेळ तो केक हा सेट करायला ठेवून देणार आहे आणि मग त्याच्यावरती आता छोटी छोटी फुलं काढून घेणार आहे. आणि मेन म्हणजे केकला फिनिशिंग हे छान द्यायचं आहे, म्हणजे जितकं आपण फिनिशिंग केकला चांगलं देऊ तेवढा केक हा आपला सुंदर दिसतो आणि कस्टमरला सुद्धा डिझाईन आवडते आपल्या केकची. सो फ्रेंड्स, हा एकदम आपण सिंपल केक केलेला आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील, वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला बघायचे असेल तर त्यासाठी स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल. केकचं फिनिशिंग पण खूप छान आलेलं आहे आणि कॉम्बिनेशन पण येलो आणि व्हाईट असे खूप छान झालेलं आहे. आता प्लेन स्क्रॅपर मी घेतलेला आहे आणि त्याला केकला वेव्ज म्हणजे लाटांची डिझाईन तयार केलेली आहे. म्हणजे वेव्ज कशा असतात पाण्यावरती तशा ती डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकताय एकदम छान अशी डिझाईन झालेली आहे आणि एकदम सिंपल डिझाईन आहे. खूप छान डिझाईन झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. आता नूर 46 हे नोझल घेतलेलं आहे आणि व्हाईट क्रीम पायपिंग बॅगमध्ये घेऊन त्याला बॉर्डर्स काढलेली आहे, कारण केक हा व्हाईट आणि येलोमध्ये कॉम्बिनेशन केलेला आहे केक हा. त्यामुळे जी बॉर्डरची डिझाईन आहे ती नूर 46 या नोझलनं काढलेली आहे. आता M1 नोझल घेतलेला आहे आणि आता येलो कलरची क्रीम पायपिंग बॅगमध्ये घेतलेली आहे आणि छोटी छोटी फुलं काढलेली आहेत गुलाबाची. मी एकदम सिंपल फुलं काढलेली आहेत. आणि हा केक करण्यासाठी मी 2च नोझलचा यूज केलेला आहे.
एक 46 नोझल नूर 46 आणि M1 नोझल, फुलांसाठी M1 नोझल आणि बॉर्डरसाठी नूर 46 हे 2 नोझल यूज केलेले आहेत. आता वरती स्प्रिंकल्स यूज करून कस्टमरचं नाव लिहिणार आहे आणि आता केक हा फ्रीजमध्ये थोडा वेळ सेट करायला ठेवून देणार आहे, जेणेकरून मग कस्टमरला केक हा एकदम व्यवस्थित सेट झालेला मिळेल. आणि जितका केक हा व्यवस्थित सेट होईल तेवढा केक हा चवीला लागतो. त्यामुळे केक हा जास्तीत जास्त सेट करून व्यवस्थित मगच तो कस्टमरला तुम्ही द्या. आणि आता पायपिंग बॅगमध्ये रेड कलरचं न्यूट्रल जेल घेतलेलं आहे, त्याने नाव लिहिलेलं आहे आणि छोटे छोटे डॉट डॉट करून ती छोटीशी बॉर्डर तयार केलेली आहे. एकदम सिंपल डिझाईन आहे. आणि आता सिल्वर कलरचे जे स्प्रिंकल्स आहेत ते यूज केलेले आहेत मी. आणि आता आपला केक हा एकदम तयार झालेला आहे. सो फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा आजचा केक कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. सो आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन रेसिपीसह, नवीन केकच्या डिझाईनसह. तोपर्यंत बाय बाय.